हाय हॅलो नमस्कार, मी किरण परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर किरणवर. तर 2024च्या ह्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आणि आज आहे तारीख 2, वार आहे मंगळवार. आणि मी सकाळी हे शूट करते थोडंफार माझं रूटीन. आणि ॲक्च्युली मी लवकर उठून माझं एक्सरसाइज वगैरे करते, ते काही शूट नाही केलं. डायरेक्ट मी आता नाश्त्याची तयारी करते तिथून मी सुरुवात करते आहे. आणि आजपासून राशीची स्कूल रिस्टार्ट होती आहे. नाताळाची सुट्टी होती तिला 8 दिवस आणि आजपासून स्कूल स्टार्ट होते. तिकडं माझे नाश्त्याची तयारी चालली आहे. इडली मी घातली आहे बनवायला. आणि हे आता सांबार बनवते आहे. आणि फोडणीसाठी मी कढीपत्ता, मोहरी, जिरं आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि तूर डाळ शिजवून घेतलेली आहे. त्यामध्ये गाजर, बिनीस आणि दुधी भोपळा होता माझ्याकडे. इतकी अवेलेबल भाजी होती, तर ती घालून मीठ घालून शिजवून घेतलेलं आहे. आणि ते फोडणी घातलेली आहे. आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालेन आणि मग सुहानाचा सांबार मसाला आहे तो घालेन. युजुअली मी एव्हरेस्टचा सांबार मसाला घालते, त्याची टेस्ट जरा जास्त चांगली असते. आणि पण आज हा ट्राय करून बघूया म्हटलं, आणि ह्याची टेस्ट खूप छान होती. आणि सांबार मसाला, भरपूर असा सांबार मसाला घालणार आहे, छान असं ते फ्लेवर आलं पाहिजे. आणि ओल्या खोबऱ्याची मी चटणी अगोदरच करून घेतली होती. आणि तिकडे इडल्याही बनता आहेत. आणि आणि हो, तुमचा 31चा दिवस कसा गेला, म्हणजे 2023चा 31 डिसेंबर तुम्ही कशाप्रकारे साजरा केला ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आमचा तरी नॉर्मल होता, कुठे आम्ही बाहेर वगैरे नाही गेलो, घरीच फक्त थोडंफार स्नॅक्स आणून मूवी लागला होता गदर 2, तो एन्जॉय केला. आणि ते माझं सांबार देखील रेडी झालेलं आहे. चटणी पण ऑलरेडी मी बनवून घेतलेली आहे. मस्त असा सगळा नाश्ता रेडी आहे. तर हे आमचं छोटंसं रेंटेड किचन. आणि पेंटिंगचं काम करून घ्यायचं आहे, कारण खूप खराब झालं आहे. पेंट करून घ्यायचं आहे. आणि पेंटिंगचं एकदा काम झालं की मी थोडेफार चेंजेस करणार आहे, थोडंफार मेकओव्हर करणार आहे किचनचा. आणि त्यासाठी तुम्हाला माझे ब्लॉग्स बघत राहायला लागणार आहेत. आणि जर तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं नोटिफिकेशन चं बेल आयकन आहे ते प्रेस करा, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि हे रेंटेड किचन आहे, त्यामुळे जास्त काही आम्ही बदल नाही करू शकत. जास्त काही जे जसं आहे त्याप्रमाणे आम्ही थोडंफार सजवू शकतो. तर एकदा पेंटिंगचं काम झालं की मी थोडाफार मेकओव्हर करणार आहे. आणि इकडे खाली वगैरे जे मॉड्युलर किचन नाही आहे, नॉन मॉड्युलर आहे, तर खाली मी पडदे वगैरे कर्टन्स लावणार आहे. थोडेफार भरपूर आहेत माझ्या डोक्यात प्लॅन्स. तर ते जेव्हा रंगाचं काम होईल, पेंटिंगचं काम होईल, त्यानंतर मी ते करणार आहे. अवधूत हे स्वर्णगामी अशक्य शक्य हे स्वामी चरणा तिथे पूर्ण काया स्वयं घडवी माया
आज नेवीन काळही नाणे त्याला हरलो की गुन्हा भीती कोणाला अशक्य हे शक्य करतील स्वामी मन मन हां फिफ्टीन 16 7 हां 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 14 नाही ग 20 हां हां गुड क्लॅप फॉर रूही. चला तर मग या व्हिडिओमध्ये मी माझं थोडंफार रुटीन दाखवलेलं आहे सकाळचं. डिटेलमध्ये मी लवकरच व्हिडिओ शेअर करेन. मॉर्निंगचं जे प्रॉपर रुटीन असतं माझं सकाळचं ते लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईन. आणि आजचा व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. परत भेटूया नवीन एका व्लॉगसोबत. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.